हॅलो फ्रेंड्स, मी आरती तुमचं स्वागत करते माझ्या डेली व्लॉगमध्ये. तर आज आपण बनवणार आहे फिश करी. तर चला बघूया. त्यासाठी मी सर्वात प्रथम फिशला मॅरिनेशन करण्यासाठी फिश करी मसाला, नंतर त्याच्यामध्ये मीठ हळद टाकून 10 मिनटासाठी मॅरिनेशनसाठी ठेवून देते. आता ना आपण फिश करीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण आणि खोबरं यांची चांगली बारीक पेस्ट करून घेतली आहे. नंतर आपण ग्रेव्हीसाठी लागणारे एक टॅमॅटो आणि एक कांदा कट करून घेऊया. मी फक्त एका माणसासाठी ग्रेव्ही बनवते, त्याच्यानुसार आपण कांदा टॅमॅटो ॲडजस्ट करू शकता. चला तर मग आता आपण ग्रेव्हीकडे वळू. त्यासाठी मी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकत आहे. आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर मी ती चांगली परतून घेणार आहे. नंतर त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे. मी कांदा चांगला सोनेरी होईपर्यंत चांगला भाजून घेणार आहे. आता आपला कांदा चांगला भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहे. टॅमॅटो पण चांगले मॅश होईपर्यंत चांगले भाजून घ्यायचे. नंतर मी त्याच्यामध्ये थोडे मीठ टाकते, त्यामुळे कांदा आणि टॅमॅटोला चांगली चव पण येईल आणि टॅमॅटो पटकन सॉफ्ट होण्यास मदत होईल. त्यानंतर मी जे आपण कोथिंबीर आणि खोबऱ्याचा मसाला केला होता तो टाकून घेणार आहे. तो मसाला मी चांगला कांदा आणि टॅमॅटोमध्ये चांगला मिक्स करून घेणार आहे. कमी गॅसवर हा मसाला भाजून घ्यायचा. आपण जर गॅसची फ्लेम हाय केली तर हा मसाला करपतो. त्यामुळे नेहमी कोणतीही ग्रेव्ही भाजताना गॅसची फ्लेम लो करायची. आता आपला चांगला मसाला भाजून रेडी आहे. त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशनसाठी ठेवले होते फिशचे तुकडे ते टाकून घेणार आहे आणि मी चांगले फिशचे तुकडे आणि तो जो मसाला आहे ना तो चांगला एकजीव करून घेणार आहे. चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. आता आपण फिशचे तुकडे आणि मसाला चांगला परतून घेतला आहे. त्यानंतर मी घरगुती काळा मसाला वापरणार आहे. तुमच्याकडे घरगुती काळा मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता. तुम्हाला जेवढी भाजी तिखट हवे तेवढी तुम्ही मसाला ॲडजस्ट करू शकता. ग्रेव्हीमध्ये पाणी घालून घेऊया. तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता. तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी वापरू शकता. तुम्हाला जर घटसर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही कमी पाणी वापरू शकता. त्यानंतर मी कमी गॅसवर झाकण ठेवून चांगलं 10 मिनटं वाफवून घेतलं आहे. नेहमी फिश करताना गॅसची फ्लेम कमी गॅसच्या फ्लेमवर फिश शिजवून घ्यायची. नंतर मला ग्रेव्ही अजून पातळ हवी असल्यामुळे मी त्याच्यात अजून पाणी ॲडजस्ट केले. त्यानंतर रिझल्ट बघा, आपली ग्रेव्ही तयार आहे. वरून तुम्ही कोथिंबीर टाकून ग्रेव्ही चांगली सर्व करू शकता. बघा आपल्या फिश करीचा फायनल रिझल्ट असा आहे. तुम्हाला जर ही फिश करी आवडलं असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग या फिश करीसोबत खाण्यासाठी आपण बाजरीची भाकर बनवू. नंतर मी चाळणीने बाजरीचे पीठ चाळून घेणार आहे. बाजरीचे पीठ चाळून झाल्यानंतर मी त्याच्यात मीठ टाकणार आहे. जर आपण बाजरीच्या भाकर करताना मीठ जर टाकले ना भाकरीला एक वेगळी चव येते. तुमच्याकडे बाजरीचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यासोबत भात पण करू शकता किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत पण तुम्ही फिश करी खाऊ शकता. त्यानंतर मी चांगले पाणी टाकून चांगले बाजरीचे पीठ चांगले मळून घेणार आहे. आपण भाकरी करताना नेहमी पीठ चांगले मळून घ्यायचे. जर पीठ चांगले मळले गेले नाही तर भाकरी नेहमी तुटते, नाही तर व्यवस्थित थापता पण नाही येणार. त्यासाठी आपण व्यवस्थित कमी जास्त पाणी करत भाकरीचं पीठ मळून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्या पिठातून छोटासा एक गोळा काढून तो असा गोल करून हातावर थापून मग त्याच्या खाली चाळणीने थोडे पीठ चाळून मग तो गोळा ठेवून मग वरून थोडे पीठ लावून भाकर व्यवस्थित गोल थापून घ्यायची आहे. जर भाकर थापताना तुमच्या हाताला चिटकत असेल तर वरून थोडे पीठ टाकून अजून एकदा भाकर चांगली थापून घ्यायची आहे. किंवा तुमची भाकर जर खाली चिटकत असेल तर तुमच्या ताटाला थोडे जास्त पीठ लावायचे. नंतर तव्यामध्ये भाकर टाकायची, गॅसची फ्लेम हाय करायची. नंतर भाकरी चांगली मंद गॅसवर भाजून घ्यायची. मी दुसरी भाकरी बनवत आहे, तोपर्यंत तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि मला कमेंट करून सांगा तुमची भाकरी आणि फिश करी कशी झाली ते.